हॅलो. या व्हिडिओमध्ये आपण मृदा प्रदूषण किंवा सॉइल पोल्युशन बद्दल चर्चा करणार आहोत. सुरुवात आपण मृदा प्रदूषणाच्या व्याख्येपासून करूया. मृदा प्रदूषण म्हणजे काय? तर मातीच्या गुणधर्मांमध्ये बदल घडून येणे याला आपण मृदा प्रदूषण किंवा सॉइल पोल्युशन असं म्हणतो. आता मातीच्या गुणधर्मांमध्ये कशा प्रकारे बदल घडू शकतात? तर मातीच्या भौतिक गुणधर्मांमध्ये किंवा फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये बदल घडू शकतात. दुसरं म्हणजे मातीच्या रासायनिक गुणधर्म किंवा केमिकल प्रॉपर्टीज मध्ये बदल घडू शकतात. आणि तिसरं म्हणजे जैविक गुणधर्म किंवा बायोलॉजिकल प्रॉपर्टीज मध्ये बदल घडून येऊ शकतात. तर आपण भौतिक गुणधर्मांपासून सुरुवात करूया. जर आपण मातीचं पोत किंवा टेक्स्चर बदललं तर आपण त्याला मृदा प्रदूषण झालं असं म्हणतो. आपण मातीची घनता बदलली तरीही आपण मृदा प्रदूषण झालं असं म्हणतो. आणि आपण मातीचा रंग बदलला तरीही मृदा प्रदूषण झालं असं म्हणतो. आता तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता की मातीचं पोत बदललं आहे, घनता बदलली आहे आणि रंग सुद्धा बदलला आहे. बरोबर? या मोठ्या भागामध्ये या तिन्ही गोष्टी झालेल्या आहेत. आता मला सांगा, मातीचे अजून कोणते भौतिक गुणधर्म बदलण्याचे मार्ग आहेत का? तर हो आहे. जर मातीच्या रचनेमध्ये बदल झाला तरी सुद्धा मृदा प्रदूषण झालं असं म्हणतात. आता रचनेमध्ये बदल म्हणजे काय? तर ही मातीची रचना आहे, बरोबर? यामध्ये सगळे थर आहेत मातीचे. आता जर यातल्या कोणत्याही थरामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल घडून आला तरी सुद्धा मृदा प्रदूषण झालं असं म्हणतो. म्हणजे समजा या वरच्या थराची उंची कमी झाली किंवा अजून काही झालं तरीही सुद्धा ते मृदा प्रदूषण आहे असं मानलं जाईल. आता मला सांगा, जेव्हा आपण मातीच्या या भौतिक गुणधर्मांमध्ये बदल करतो तेव्हा काय समस्या निर्माण होतात? तर याच्यातली सगळ्यात पहिली समस्या म्हणजे याचा परिणाम होतो वनस्पती आणि शेतीवर. म्हणजेच मातीच्या पोतामध्ये किंवा घनतेमध्ये किंवा रचनेमध्ये जर बदल आला तर याचा सर्वांचा परिणाम शेतीवर होतो. कारण यामुळे मातीच्या सुपीकतेवर परिणाम होतो. आणि जेव्हा मातीचे भौतिक गुणधर्म प्रभावित होतात तेव्हा बांधकामावर देखील परिणाम होतो. ठीक आहे. आता आपण रासायनिक गुणधर्मांबद्दल बोलूया आणि ते कसे प्रभावित होऊ शकतात किंवा कसे बदलले जाऊ शकतात यावर चर्चा करूया. आता रासायनिक गुणधर्मांमध्ये कशा प्रकारचा बदल घडून येऊ शकतो? तर रासायनिक गुणधर्म बदलण्याचा सगळ्यात सामान्य मार्ग म्हणजे मातीचा सामू किंवा पीएच बदलणे. जर सामू अत्यंत कमी झाला तर माती अत्यंत आम्लधर्मी किंवा ऍसिडिक असते. आणि जर तो खूप जास्त झाला तर ती अल्कली किंवा अल्कलाईन असते. बरोबर? आणि अशा प्रकारे एखाद्या ठिकाणचा सामू किंवा पीएच बदलून मातीचे गुणधर्म बदलणे म्हणजेच रासायनिक गुणधर्म बदलणे आणि ते मृदा प्रदूषण आहे. आता इतर कोणते रासायनिक गुणधर्म असू शकतात? तर जर आपण मातीमध्ये काही क्षार मिसळले किंवा सॉल्ट्स ऍड केले तर काय होईल? त्यामुळे मातीचे गुणधर्म बदलतील. किंवा आपण जर कोणते जड धातूंचे क्षार किंवा हेवी मेटल सॉल्ट्स मातीमध्ये मिसळले तरी सुद्धा मातीचे रासायनिक गुणधर्म बदलतात आणि यालाच आपण मृदा प्रदूषण म्हणतो. आता या चित्रामध्ये तुम्हाला दिसू शकतं की या मातीमध्ये बरेच क्षार मिसळले गेलेले आहे आणि त्यामुळे या मातीचे गुणधर्म बदललेले आहेत. आता रासायनिक गुणधर्म बदलण्याचे अजून कोणते मार्ग आहेत का? तर हो आहेत. आपण मातीमध्ये जर भरपूर प्रमाणात खते किंवा कीटकनाशके मिसळली तरी सुद्धा मातीचे रासायनिक गुणधर्म बदलतात. आता विचार करा बरं, जर हे रासायनिक गुणधर्म बदलले तर नेमकं काय होईल? यामुळे कोणाचं नुकसान होईल बरं? तर असं दिसून येतं की तो सामू मधला बदल असो किंवा क्षारता असो किंवा जड धातू असो किंवा खते असो किंवा कीटकनाशके असो, हे सगळे वनस्पती आणि शेतीवर परिणाम करतात. आता या रासायनिक बदलांमुळे अजून कोणती समस्या निर्माण होते का? तर असं दिसून येतं की याचा परिणाम भूजल पातळीवर देखील होतो. हे कसं बरं? आपण एक उदाहरण घेऊया. आता समजा मातीच्या सर्वात वरच्या थरावर काही क्षार आहेत आणि पाऊस पडू लागला तर हे क्षार पावसाच्या पाण्यात विरघळतात आणि मग ते हळूहळू खाली जमिनीत मुरतात आणि भूजल पातळीपर्यंत पोहोचतात आणि हे भूजल दूषित होतं. बरोबर? त्यामुळे मातीतील रासायनिक गुणधर्मांमुळे बदल घडून आल्यामुळे भूजल पातळीवर परिणाम देखील होऊ शकतो. आता आपण जैविक गुणधर्मांकडे जाऊया. मातीचे जैविक गुणधर्म म्हणजे काय? सांगा बरं. मातीमध्ये भरपूर सारे सूक्ष्मजीव असतात, जसं की जीवाणू किंवा बुरशी. हे जैविक गुणधर्म आहे. बरोबर? याच मध्ये गांडूळ देखील असू शकतं. तर हे सगळे मातीचे जैविक गुणधर्म आहे.
आता मला सांगा, एखाद्या जीवाणूची संख्या जर अचानक वाढली तर त्यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. तर याचमुळे अन्न साखळीमध्ये असंतुलन निर्माण होऊ शकतं आणि विशिष्ट प्रकारच्या जीवाणूच्या अतिरेकामुळे माती प्रदूषित होऊ शकते किंवा गांडुळांचा अतिरेक झाला तर आपल्याला तशा समस्या येऊ शकतात. जैविक गुणधर्मांमध्ये बदल झाल्यामुळे निर्माण होणारी दुसरी समस्या म्हणजे भूपृष्ठावरून वाहणारे पाणी जलसाठे प्रदूषित करते. आता याचा अर्थ नेमका काय? तर समजा तुमच्याकडे जमिनीचा एक तुकडा आहे आणि त्यावर खूप सारी बुरशी आहे. जर पाऊस पडू लागला तर तुम्हाला वाटत नाही का ही बुरशी त्या पाण्यामध्ये मिसळेल आणि ती भूपृष्ठावरून वाहून नद्या आणि समुद्र यांच्यामध्ये मिसळेल. यालाच भूपृष्ठावरून वाहणारे पाणी किंवा सरफेस रन ऑफ असं म्हणतात. आणि याच मातीचे जैविक गुणधर्म बदलल्यामुळे होणाऱ्या समस्या आहेत. आणि हेच आहेत 3 मृदा प्रदूषणाचे प्रकार. आणि याचा इथे एक मी छोटासा संक्षिप्त स्वरूपात तुम्हाला तक्ता बनवून दिलेला आहे. आता मृदा प्रदूषण 2 गोष्टींमुळे होऊ शकतं. एक तर ते मानव निर्मित असू शकतं किंवा नैसर्गिक असू शकतं. समजा पूर किंवा चक्रीवादळाचा मातीवर परिणाम झाला तर ते मृदा प्रदूषणाचे नैसर्गिक कारण समजले जाईल. बरोबर. आता आपल्याला हे माहिती आहे की मानव गोंधळ निर्माण करतात आणि भौतिक, रासायनिक आणि जैविक बदल घडवून आणतात आणि ज्यामुळे मृदा प्रदूषण होतं. आता आपण मृदा प्रदूषणाच्या सर्वात मोठ्या कारणांपैकी एका कारणाकडे वळूया आणि ते म्हणजे भराव क्षेत्र किंवा लँडफिल्स. आपण मानव मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करतो आणि मग तो एखाद्या मैदानात टाकतो. बरोबर. आणि त्यामुळे ज्या ठिकाणी हा सगळा कचरा टाकला जातो तो संपूर्ण परिसर प्रभावित होतो. या कचरा डेपोमध्ये भौतिक प्रदूषण आणि भौतिक गुणधर्म बदललेले दिसतात. या कचरा डेपोमध्ये रासायनिक गुणधर्मांमध्ये देखील बदल घडून येतो कारण तिथे मोठ्या प्रमाणात रसायने टाकली जातात आणि जैविक गुणधर्म देखील बदलतात कारण आपण फेकून दिलेल्या कचऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात सूक्ष्मजीव असतात. आता ही समस्या कशी सोडवायची बरं? पुढच्या काही इयत्तांमध्ये आपण हे भराव क्षेत्र कसे योग्य प्रकारे निर्माण करायचे यावर चर्चा करूच, जेणेकरून त्याचा मातीवर जास्त परिणाम होणार नाही. सध्यासाठी आपण घरी काय करू शकतो हे बघूया. यासाठी मी तुम्हाला आठवण करून देते ते 3 सुवर्ण आर. पहिला म्हणजे रिसायकल किंवा पुनर्चक्रीकरण, दुसरा म्हणजे रिड्यूस किंवा कमीत कमी वापर करणे आणि तिसरा म्हणजे रियूज म्हणजे पुन्हा पुन्हा उपयोग करणे. जर आपण या 3 गोष्टी करू शकलो तर आपले भराव क्षेत्र किंवा लँडफिल्स आज आहे तितके भरलेले नसतील. या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.